तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत करतोय SK भाई या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत महेश उंबरशाळाचं लग्न काय कॅन्सल झालं असं मी नाही सांगत। तर कमेंट सेक्शनमध्ये एकाने सांगितलं होतं की दादा सांगा ना प्लीज, महेश उंबरशाळाचं लग्न कॅन्सल झालंय का। तर ह्याचंच प्रत्युत्तर मी तुम्हाला देणार आहे या व्हिडिओमध्ये। त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आत्तापर्यंत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा यार। काय करताय, चांगले चांगले व्हिडिओ अशाच प्रकारचे तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटतील। त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्वांनी एक लाईक या व्हिडिओला नक्की करा। चला तर आजच्या या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया। कमेंट बॉक्स सेक्शन। तर मित्रांनो, मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की महेश आणि दर्शना या दोघांमध्ये किंवा या दोघांनी लग्न का नाही केलं। तर ह्याचे मी पूर्णपणे एक्सप्लेन केलं होतं की का नाही केलं किंवा का नाही करू शकले। तर हे सर्व मी डिटेल तुम्हाला मी समजून सांगितलं होतं आणि त्याच व्हिडिओच्या खालील बऱ्याच जणांनी चांगले चांगले कमेंट्स केले होते। तर त्या कमेंट्सच मी आज प्रत्युत्तर देईन। मी कमेंट घेतलेले आहेत बऱ्याच जणांचे, चांगले चांगले ज्यांनी कमेंट्स केले होते ते मी कमेंट्स तुम्हाला वाचून दाखवेन आणि त्याचं प्रत्युत्तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन। महेश आणि दर्शनाबद्दलच बऱ्याच कमेंट्स आहेत आणि त्या कमेंट्स तुम्हाला मी वाचून दाखवेन। तर मी तो व्हिडिओ बनवला होता आणि बऱ्याच जणांनी मला सांगितलं होतं की थँक्यू सूरजदा, की चांगलं तू समजावून सांगितलं। बऱ्याच जणांच्या माइंडमध्ये बऱ्याच डाऊट्स होत्या, त्या क्लिअर झाल्या। तर त्या व्हिडिओच्या खालील कमेंट्स बघून मला समजलं की बऱ्याच जणांना सॅटिस्फॅक्शन मिळालं तो व्हिडिओ बघून। डाऊट जे होते ते क्लिअर झाले। तर माझा उद्देश तोच होता आणि तो तुम्हाला समजला तर मला सुद्धा खूप छान वाटलं। तर थँक्यू, तुम्ही चांगले चांगले कमेंट्स केले त्याच्याबद्दल, तुम्हाला तो व्हिडिओ आवडला। तर त्या व्हिडिओ खालीलच जे कमेंट्स होते ते आपण बघूया आता। तर पहिली कमेंट्स येते महेश कोठारी, त्यांनी सांगितलंय महेश आणि त्याची बायको खूप सुंदर आहे, त्यांची जोडी खूप सुंदर आहे तर आणि चांगली जोडी आहे म्हणूनच तर ते एकमेकांशी लग्न करतात। महेशला ती आवडली असेल, तिला महेश आवडला असेल, त्याच्यामुळेच त्या दोघांचं लग्न होतंय। तर त्यांच्या मर्जीने होतंय, त्यांच्या आवडीनं होतंय, त्याच्यावरती निगेटिव्ह कमेंट्स करणं हे जरा चुकीचं होईल। तर प्लीज असं करू नका, त्या दोघांना सपोर्ट करा आणि त्यांच्या मनानुसार आणि त्यांच्या आवडीनुसार ते लग्न करतात तर त्यांना आपण सपोर्ट केले पाहिजे। तर सुंदर जोडी आहे। आणि त्याच्यानंतर दुसरी कमेंट्स आहे ऑफिशियल राज यांनी बरीच मोठी कमेंट्स केलेली आहे, मी वाचून दाखवतोय। मी जो व्हिडिओ बनवला होता उत्तर देण्यासाठी खूप छान व्हिडिओ बनवलाय, सगळ्यांचा गैरसमज पण दूर झाला। पण मला आता हे सांगायचं आहे की गाणी सध्या तरी खूप वाईट काढत आहेत, मनाला वाटेल ते शब्द तयार करून काही पण सॉन्ग बनवतात। एकटाच असलो ना तरी पण एकट्याला सॉन्ग बघायला आणि ऐकायला लाज येईल। कुणी कसं पण सॉन्ग काढतात, कुणी काही सांगत नाही। जो मनाला शब्द आला त्याला जोडून काही पण चाल बनवून एखादी ओढ बनवली का झालं गाणं। आता नवीन गाणं आता तरी पण माणसं बघत नाही, खराब गाणी काढतात। तर तुला याबद्दल काय सांगायचं आहे। तर मी सांगेनच, आता बरीच गाणी येत आहेत, आता तर थोडी कमी झाली, मागे भरपूर गाणी येत होती। आणि त्या गाण्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये जर आपण बघितलं तर बऱ्याच निगेटिव्ह कमेंट्स करत होते लोक की हे गाणं असं आहे, तसं आहे, ही हिरोईन अशी आहे, हा हिरो असा आहे, हे गाणं असं आहे, असं नाही करायला पाहिजे, खूप वाईट आहे, ह्या कमेंट्स आपण कॉमन बघत होतो। तर अशी कमेंट्स करतात बरीच माणसं। कदाचित त्यांचंसुद्धा सांगणं बरोबर आहे, कशीही करत होतो मागे तर आपण बघतोय की गाणी कशीही बनवतात, कोणतेही शब्द घेतात बनवतात। आजकाल खूप ट्रेंड चालत होता की जे बॉलिवूडचे नावाजलेले सॉन्ग आहेत, जे पॉप्युलर सॉन्ग आहेत त्यांच्या चाल उचला आणि आपली गावठी सॉन्ग त्याच चालीमध्ये बनवा। तर हा ट्रेंड भरपूर होता आणि ती गाणीसुद्धा भरपूर चालत होती। पण त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये बरीच लोक बोलत होती की असं सॉन्ग बनवायला नाही पाहिजे होते, कारण त्याचा निगेटिव्ह इफेक्ट पडेल पालघर इंडस्ट्रीमध्ये। कारण लोक बोलतील की पालघरमध्ये तर अशीच सॉन्ग बनवतात, फक्त ह्यांना हेच जमतं। कारण हे कमेंट्स करत होते कमेंट सेक्शनमध्ये बरीच लोक। आता थोडी चांगली चांगली गाणी यायला लागली, ठीक आहे, बरीच लोक काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे काहीतरी वेगळं करून बघतात। तो त्यांचा एक एक्सपेरिमेंट असतो काहीतरी वेगळं करण्याचा। जर तो लोकांना नाही आवडला तर त्या सॉन्गवाल्याची किंवा त्या प्रोड्युसरची काही चुकी नसते। जर त्याच्यामध्ये काही चुकी असेल किंवा काहीतरी वेगळा संदेश दिला असेल त्या गाण्यामधून
काहीतरी त्याचं चुकत असेल त्या गाण्यामध्ये, तर हे जरा तुम्ही विचार करून आणि सर्व डिटेल अभ्यास करून तुम्ही गाणी नक्की बनवा, जेणेकरून अशा कमेंट्स नाही येतील. तर ह्याचीसुद्धा तुम्ही दक्षता घ्या, काळजी घ्या. दुसरा कमेंट्स आहे रवी पागी यांच्याकडून. त्यांनी सांगितलं आहे त्यांच्यासोबत लग्न झालं पाहिजे असं सर्वांना वाटत होतं, म्हणजे महेश आणि दर्शना यांच्यासोबत लग्न झालं पाहिजे होतं असं सर्वांना वाटत होतं, असा तो सांगतोय. पण त्यांच्या घरच्यांच्या पण काही इच्छा असतील, त्यांच्या घरच्यांना विश्वास असेल त्यांच्यावर, मग ते कसं काय सोबत काम करतात, तर ते लग्न करतील. आणि दर्शना धरमपूरची आहे आणि महेश उंबरसाडा पालघरचा आहे. तर मित्रा पालघरचा नाही, डहाणूचा आहे तो. तर त्यांनी दोघे मिळून खूप छान काम केलेलं आहे, असंच करत राहू द्या. आणि दर्शनाची यांच्या घरचे पण तयार पाहिजेत आणि त्यांना दोघं आवडत नसतील, काम करायला सोबत करतात, म्हणजे त्यांचा आहे असं काही नसतं. तरी सर्वांना लग्नाला कोणीच नाराज होऊ नये. जोडी ही देवाने बनवलेली असते, जिथे लग्न होणार तिथेच होईल. सर्वांच्या म्हणण्यानुसार लग्न होईल. तरीही आपल्या फेमस हिरो हिरोईनना गाजतच राहतील. सर्वांना सपोर्ट करा. आणि मी त्र्यंबकवरून हर्सूलमधला बोलतोय, रवी पागी. तर कमेंट लाईक करा नक्कीच. तर त्यांनी बरोबर सांगितलं की जरी त्या दोघांनी सोबत काम केलं असेल, तर असं नाही करू शकत की जरी आपण दोघांनी काम सोबत केलंय तर लग्न पण आपण सोबतच केलं पाहिजे. त्या घरच्यांची पण इच्छा असेल आणि त्या दोघांच्या घरच्यांची पण त्यांच्यावरती विश्वास असेल की हे फक्त काम करतायत, काही दुसरे चुकीचे नाही करतील, हा विश्वास त्यांच्यावरती असेल. आणि एक बेस्ट फ्रेंड म्हणून ते वागतात एकमेकांशी. तर चांगली गोष्ट आहे आणि असं केलंच पाहिजे. तर त्यांचे एक चांगलं रिलेशन आहे बेस्ट फ्रेंड म्हणून, तर त्याच्यात काय. त्याच्यानंतर भरत गवारी बोलतोय, दर्शना आणि महेश खूप छान जोडी, मला खूप आवडते. मी दुबईला राहतो तरी पण यांचे व्हिडिओ बघतो. तर हा दादा दुबईला राहतो तरी पण त्यांचे व्हिडिओ बघतो, त्यांची सॉंग्स बघतो आणि त्यांची दोघांची जोडीसुद्धा त्याला खूप आवडते. माझ्या व्हिडिओच्या खाली त्यांनी कमेंट्स केला होता. तर माझा व्हिडिओसुद्धा त्यांनी दुबईवरून बघितला. आणि कधी कधी मी लाईव्ह येतोय, तर त्या लाईव्हमध्ये सुद्धा बरीच जण येतात की मी दुबईवरून तुझा व्हिडिओ बघतोय, लाईव्ह व्हिडिओ. असे कमेंट्स मी किती वेळा बघितले. तर खूप छान वाटतंय की एवढ्या लांबून आपले व्हिडिओ बघतात आणि चांगले चांगले कमेंट्स करतात आणि आपल्याला प्रोत्साहन देतात. तर थँक्यू सो मच. आणि आत्ता आपण बघूया मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न. तर हा प्रश्न बघून मी सुद्धा आश्चर्यचकित झाला होता. हा कमेंट्स बघून त्यांनी सांगितलं होतं की महेश उंबरसाडाचं लगीन कॅन्सल झालं का दादा, सांगा ना प्लीज. तर अशी कमेंट्स कशी काय तू केलीस, कोणता विचार करून तू कमेंट्स केलीस की महेश उंबरसाडाचं लग्न कॅन्सल झालं का, असं तुला कुणी सांगितलं होतं. तर मित्रांनो, महेश उंबरसाडाचं लग्न कॅन्सल नाही झालेलं आहे, त्यांचं लग्न आहे. आणि तुला असं वाटलं, कशावरून वाटलं मला काही समजत नाही. लग्न 30 तारखेला त्याचं होणार आहे, म्हणजे लग्न त्याचं 1 तारखेला लागेल, 30 तारखेला त्याच्या हळदी असतील. तर तुम्ही हळदीला नक्की या, कारण हळदीलाच जी यूट्यूब कलाकार आहेत ती हळदीलाच येतील, हळदीच्या दिवशीच येतील. तर तुम्ही सुद्धा नक्कीच या त्या दिवशीच, संध्याकाळी म्हणजे रात्री. तर महेश उंबरसाडाचं लग्न कॅन्सल नाही झालंय, ती आहे ना, अशा कमेंट्स नका करू. कारण बाकीच्यांना सुद्धा असं वाटतंय मग त्या कमेंट्स बघून की खरंच कॅन्सल झालंय का त्याचं लग्न. बरीच जण कमेंट्स बघतात ना, अशा कमेंट्स नका करू प्लीज. पण तू एक प्रश्न विचारलास, त्याचं मी उत्तर दिलं. तर ठीक आहे, तू विचारलंस, माझं सांगायचं काम होतं, मी सांगितलं. कॅन्सल नाही झालंय, त्याचं लग्न आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट कमेंट येते इथे आपल्याला संगीता कोंढारी यांच्याकडून. तिने सांगितलंय, मित्रांनो, महेश आणि सोनम यांचा संसार कसा सुखाचा होईल यासाठी शुभेच्छा द्या. त्यांच्या संसारात वाद निर्माण होईल याविषयी कोणतेही व्यक्त करू नका. तर बरोबर सांगितलं, त्यांनी लग्न का केलंय, कारण त्यांचा संसार सुखाचा चालावा. त्यांचं लग्न होऊन जर त्यांचा सुखाचा संसार चालेल तर तो आनंद आपल्याला झाला पाहिजे. आपण त्याच्यामध्ये इंटरफेअर करून त्यांचा संसार कसा तुटेल किंवा त्यांच्या संसारामध्ये वाद कसा होईल असे तुम्ही कमेंट्स प्लीज करू नका. त्यांना जेणेकरून वाईट वाटेल तुमच्या कमेंट्समुळे. असे कमेंट्स करू नका. तर त्या दीदीने चांगली कमेंट्स केली होती आणि आपल्याला सर्वांना सांगितले की प्लीज असं करू नका. त्यांचा संसार कसा सुखाचा चालेल याच्यावरती लक्ष द्या. त्यांचा संसार तोडवण्याचा प्रयत्न नका करू, कारण ती आपलीच माणसं आहेत, आपल्या समाजातीलच माणसं आहेत. सो प्लीज त्यांना सपोर्ट करा चांगले चांगले कमेंट्स करून. तर थँक्यू दीदी, चांगला कमेंट्स केलास तू. त्याच्यानंतर दुसरी कमेंट्स येते ती कार्तिक भाई यांच्याकडून. त्यांनी सांगितलंय, दर्शना येईल का महेशच्या लग्नाला.
येईलच ना, का नाही येईल? एवढी चांगली फ्रेंड्स आहेत, बेस्ट फ्रेंड आहेत ती, तर कशी का नाही येतील? एवढी गाणी त्यांनी सोबत केली आतापर्यंत, एवढी चांगली वागतात एकमेकांशी ते, तर कशी नाही येईल? येईलच, 100% येईल. तुम्ही सुद्धा लग्नाला नक्की या. तुम्हाला बघायला भेटणारच आहे दर्शना झिरवा महेश सुंबरसाळाच्या या लग्नाला. तर नक्कीच तुम्ही या तिला जर तुम्हाला बघायचं असेल तर. आणि पालघर जिल्ह्यातील सर्व यूट्यूब कलाकार त्या ठिकाणी येतीलच, तुम्ही सुद्धा नक्की या. त्याच्यानंतर नेक्स्ट कमेंट आहे सुरेंद्र मुर्रा यांच्याकडून. तो सांगतोय, ब्रो युअर लुक लाईक हार्दिक पांड्या, म्हणजे क्रिकेटर हार्दिक पांड्या. मी क्रिकेटर हार्दिक पांड्यासारखा दिसतोय, म्हणजे त्याचा डुप्लिकेट. कदाचित दिसत असेल तुझ्या नजरेने, तर थँक्यू अशी कमेंट करून सांगितल्याबद्दल. त्याच्यानंतर दुसरी कमेंट्स येते ती तन्मय वनगा यांच्याकडून. म्हणजे देवाने खूप छान जोडी बनवली आहे, मी आली नाही कारण माझी एक्झाम आहे. तर याचा अर्थ असा तुम्हाला सांगायचा होता की देवाने छान जोडी बनवली, पण मी येऊ शकली नाही कारण माझी एक्झाम होती. तर असं नाही, येऊ शकली नाही म्हणजे तुम्हाला असं वाटलंय की महेश सुंबरसाळचं लग्न झालंय, बाकी आहे, येत्या 30 तारखेला आहे. तुम्ही कमेंट्स केला की येऊ शकले नाही, म्हणजे तुम्हाला असं वाटलं की लग्न झालंय, तर लग्न झालं नाही. येणाऱ्या 30 तारखेला त्याची हळदी असणार आहे, तर तुम्ही नक्की या. त्याच्यानंतर रुबेन वनगा याने कमेंट्स करून सांगितलंय, थँक्यू दादा, आज माझा एक डाऊट क्लीन झाला आणि हा व्हिडिओ मला खूप आवडला. दादा, मी महेशच्या लग्नात मी येणार आहे, तर मला सर्वजण या. तर नक्कीच त्यांनी सांगितलंय की थँक्यू. मी जो व्हिडिओ बनवला होता तो असा व्हिडिओ बनवला होता की बऱ्याच जणांच्या माइंडमध्ये बऱ्याच डाऊट होत्या की का नाही होऊ शकलं दोघांचं लग्न, दर्शना आणि महेशचं. ह्याच्याबाबत मी बऱ्याच गोष्टी मांडल्या होत्या की असं असेल, त्याच्यामुळे त्यांचं लग्न नाही झालं. ह्या त्या गोष्टी मी बऱ्याच समजावल्या होत्या आणि तो व्हिडिओ तुम्हाला आवडला. तर बऱ्याच जणांच्या माइंडमध्ये डाऊट्स होत्या, त्या क्लीन झाल्या तो व्हिडिओ बघून. तर मला सुद्धा खूप छान वाटतंय, थँक्यू. आणि त्याच्यानंतर आकाश बारात त्यांनी सांगितलं, हो दादा बरोबर आहे, पर्सनल लाईफ आहे त्यांची, दर्शना ताई नाव खराब करतात. महेश दादा तुझ्या लग्नाला नक्की. महेश दादा दर्शना ताई यूट्यूब कलाकार भारी जोडी आहे, थोडं वाईट वाटतंय आपल्याला हातात नसताना ते एवन जोडी महेश दादा दर्शना ताई. तर नक्कीच त्यांची जोडी खूप सुंदर आहे आणि प्रत्येकाची पर्सनल लाईफ आहे. प्रत्येकजण आपल्या लाईफमध्ये काय करतो काय नाही करू शकत ते त्यांच्यावरती डिपेंड असतं. ते काय पण करतील, आपल्याला काही घेणं देणं त्यांच्याशी, त्यांची लाईफ आहे, त्यांना जगू दे. तर ह्यांनी कमेंट बरोबर करून सांगितलं, तर नक्कीच बरोबर दादा सांगितलंस. त्याच्यानंतर राहुल कदम बोलतोय, अरे दादांनो असे कमेंट्स करू नका, नाही तर दर्शना महेशच्या लग्नाला येणार पण नाही. आपल्या माणसांची आपलीच माणसं पाय खेचतात, पुढे जाऊ देत नाही. काही पण कमेंट्स करू नका, जरा समजून विचार करून कमेंट्स करा. तर नक्कीच बरोबर, आपली माणसं आपल्या माणसांचीच पाय खेचतात, हा पॉईंट तू बरोबर सांगितला. बऱ्याच गोष्टीमध्ये आपली माणसं जडतात, आपल्या माणसांना पुढे जाऊ देत नाही. तर ही व्याख्या किंवा हे आपल्या समाजामध्ये सध्या तरी घडतच आहे. आपलीच माणसं आपल्या माणसांची पाय खेचतात. तर मित्रांनो असं करू नका, आपल्या माणसांना तुम्ही सपोर्ट करा आणि आपली माणसं कशी पुढे जातील याच्यावरती तुम्ही लक्ष द्या आणि त्या बाबतीतच किंवा त्याप्रमाणे तुम्ही त्या माणसांना सपोर्टसुद्धा करा. जेवढा तुमच्याकडून होऊ शकेल तेवढा सपोर्ट करा आणि आपली माणसं पुढे गेली पाहिजेत हा विचार करून तुम्ही त्या माणसांशी चांगलं वागा आणि त्यांना सपोर्ट नक्की करा. त्याच्यानंतर बांबरे रशिक बोलतोय, आपल्या माणसांना आपलीच माणसं पुढे जाऊ देत नाही, कारण कमेंट्स काही पण टाकतात, विचार करून कमेंट्स करा मित्रांनो. जोहार माय बाप. तर नक्कीच तुम्ही कमेंट्स करताना विचार करून कमेंट्स करा की जर ही कमेंट्स त्यांच्या मनाला लागली तर, किंवा मनाला तर नाही लागू शकत ना, तर अशा कमेंट्स करू नका. चांगल्या कमेंट्स करा, जेणेकरून त्या कमेंट्समधून प्रोत्साहन मिळेल आणि चांगलं वाटेल. तर नक्कीच. आणि त्याच्यानंतर शेवटची कमेंट्स असेल ती योगेश गोरारी मुजिक यांच्याकडून. त्यांनी सांगितलं, अरे भाई मला पण माहिती की महेश भाईची बायको फार कधीपासून आहे, दर्शनाला पण नाही ओळखत तेव्हापासून. महेशची बायको आहे तर दर्शनाला घेऊन पलता कधीच पल्ला असता तर काही पण बोलतात लोका, जो फेमस असतात त्याचंच नाव वाईट करायला घेतात. यार सूरज भाई जय आदिवासी जय जोहार. तर नक्कीच त्यांनी बरोबर सांगितलं होतं की त्यांनी बरोबर कदाचित सांगितलं की त्याची बायको कधीपासून होती आपल्याला माहीत नाही, पण हे कमेंट्स करून सांगतात. त्यांना माहीत असेल तेव्हाच ते सांगतात. तर त्याची बायको अगोदरपासून होती, जेव्हा तो दर्शनाला पण ओळखत नव्हता. तर असेल कदाचित. आणि
आपल्या माणसांना तुम्ही सपोर्ट करा, नक्कीच त्यांनी सांगितलं आहे. वाईट कमेंट्स करून तुम्ही त्यांची नाव खराब करू नका. तर नक्कीच चांगले कमेंट्स करा. आणि आतापर्यंत ज्या कमेंट्स मला वाटल्या की त्यांचं मी उत्तर द्यावं, प्रत्युत्तर द्यावं, तर त्या मी कमेंट्स सिलेक्ट केल्या आणि त्यांचं मी तुम्हाला प्रत्युत्तर दिलं. होप करतोय तुम्हाला आवडलं असेल आणि तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं असेल माझ्याकडून. महेश उंबरसाळाचं लग्न काही कॅन्सल झालं नाही, त्यांचं लग्न होईलच. 30 तारखेला त्याचं हल्दी असतील आणि 1 मे 2025 रोजी त्याचं लग्नसुद्धा होईल. तर तुम्ही त्याचं लग्नाला नक्की या. आम्हीसुद्धा येणार आहोत. पालघर जिल्ह्यातील संपूर्ण यूट्यूब कलाकार त्या ठिकाणी येतील, तर तुम्हीसुद्धा नक्की या. तर बस एवढाच व्हिडिओ होता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि कमेंट करून मला नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर नक्की करा. तर चला, हा व्हिडिओ आपण इथेच संपवू. तोपर्यंत तुम्ही हसत खेळत जगा. थँक्यू, बाय.